नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण ज्या मंदिराला भेट देणार आहोत ते आहे माझ्या माहेरचं ग्रामदैवत श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेचं मंदिर। तर तुम्ही म्हणाल की आपण सतत मंदिरांनाच का भेट देतोय, तर मंदिरांविषयी मला खास आतून आंतरिक ओढ अशासाठी आहे कारण मंदिरं ही हजारो किंवा शेकडो वर्षांपूर्वीची इतिहासाचं द्योतक असतात। ते जुना इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतात। ते मंदिरांच्या भिंतींनी, मंदिरांच्या त्या मूर्तींनी शेकडो स्थित्यंतर आणि बदल पाहिलेले असतात। ते त्यांची मूर्तिमंत साक्षीदार असतात आणि त्यातून जो आपलेपणा असतो, जुन्या लोकांच्या आठवणी असतात, ते तिथं असं स्पर्श केला ना मंदिरांना, तिथल्या दगडांना, त्यातून ते आपल्याला आपलेपणा तो जाणवतो आणि मला तर तो खरंच जाणवतो। त्यामुळे मी जिथे जाईल तिथं मी मंदिरांना भेट देतेच, खास करून जुन्या मंदिरांना, जे शेकडो वर्षांपूर्वीचे मंदिर असतात त्यांच्याबद्दल मला थोडंसं जास्त वाटतं कारण त्यांना एक आपुलकीचा टच असतो, इतिहासाचा टच असतो। आणि त्याचप्रमाणे हेही मंदिर आहे। श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेची मूर्ती बघताय, दर्शन घेतलेलं आहे आत्ताच आपण। आणि मी जेव्हा कधी माझ्या माहेरी जाते तेव्हा मी या मंदिरामध्ये भेट देतेच कारण जेव्हापासून मला समजते तेव्हापासून मी या मंदिरामध्ये आलेली आहे। जेव्हा कधी माझं चांगल्या कामासाठी मी निघत असेल किंवा रिझल्ट असेल किंवा जे काही चांगल्या कामाची सुरुवात असेल तर ते मी इथून दर्शन घेऊनच केलेली आहे। तर या आहेत सर्वात खूप पुरातन अशा मूर्ती श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेच्या। तर या मूर्तींचं मूर्तिकाम बघा तुम्ही, इतकं कोरीव आहे आणि खूप छान असं मूर्तिकलेचा एक उत्तम नमुना म्हणाल तुम्ही तर त्या या मूर्ती आहेत आणि या खरंच खूप वर्षांपूर्वीच्या मूर्ती आहेत। आणि या मंदिराचं ते एक म्हणजे वैशिष्ट्य आहे त्या मूर्ती म्हणजे, आणि खूप महात्म्य आहे या मंदिराचं। साऱ्या गावकऱ्यांची इथे श्रद्धा आहे आणि सर्वजण प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात करताना इथे दर्शन घेऊनच करतात ते। आणि नवरात्रीच्या वेळी जेव्हा जागर असतो तेव्हा इथली यात्रा असते आणि हा समोर बघताय तो हत्ती गावकऱ्यांनी मिळून उभा केलेला आहे आणि हत्तीला खरंच खूप महत्त्व आहे याही। आणि मंदिरच एकंदरीतच मंदिर जागृत आहे आणि हा आहे आपण आत्ता एंट्री करत आहोत तो आहे मंदिराचा मागचा भाग। तर हा हत्तीचं बांधकाम जे आहे नवीन आता अलीकडेच केलेलं आहे आणि ही सुंदरशी दीपमाळ ज्यावेळी यात्रा असते, नवरात्रीच्या वेळी इथे यात्रा भरते त्यावेळी झगमग